मुलांनो, आज आपलं दुसऱ्या चॅप्टरमधला आपला पहिला घटक आहे भारतीय संविधान आणि सामाजिक न्याय. भारतीय संविधानामध्ये सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला कसं साकार करण्यात आलेलं आहे किंवा भारतातल्या प्रत्येक नागरिकाला सामाजिक न्याय कसा मिळेल या दृष्टिकोनातून भारतीय संविधानामध्ये आपल्याला तरतूद केली गेल्याचे दिसून येते. तत्पूर्वी आता त्या काय तरतुदी केल्या गेलेल्या आहेत हे पाहण्यापूर्वी आपण सामाजिक न्याय या संकल्पनेकडे म्हणजे या शब्दाचा अर्थ अगोदर लक्षात घेऊया. या संकल्पनेत आपल्याला प्रामुख्याने दोन शब्द एकत्रित आलेले दिसून येतात. त्यातला पहिला आहे समाज आणि दुसरा आहे न्याय. हे दोन शब्द या दोन्ही शब्दांना इंग्रजीत जस्टिस है ना, न्यायाला जस्टिस असं म्हटलं गेलेलं आहे आणि समाज सोसायटी असं आपण म्हणतो. तर सोसायटी आणि जस्टिस ह्या दोन शब्दांना एकत्रित घेतलं गेलेलं आहे. जस्टिस या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील JUS जस या शब्दापासून झाली आहे. JUS या शब्दाचा अर्थ जोडणे किंवा संयोजित करणे होय. व्यक्तीला परस्परांशी जोडणे किंवा एकीकृत करणे म्हणजेच सामाजिक न्याय होय. सामाजिक न्याय प्रशासनामार्फत राज्य हा उद्देश साध्य करतो. म्हणजे राज्य सामाजिक न्याय आपल्याला कोणाकडून मिळतो तर शासनाकडून मिळत असतो. या संदर्भात सामाजिक न्यायाच्या संदर्भात अनेक विचारवंतांनी आपली मते मांडलेली आहेत. आपण त्यांचीही मतं काही लक्षात घेऊया. प्लेटोच्या मते न्याय म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा त्याच्या स्वाभाविक गुणानुसार विकास होऊ देणे व सामाजिक न्याय त्यास अनुकूल बनविणे होय. सामाजिक न्याय या संकल्पनेचा संबंध समाजाला न्याय देण्याशी आहे. समाजातील व्यक्तींमध्ये असणारी असमानता, अन्याय, शोषण नष्ट करणे व सहयोगाची भावना, मानवी प्रतिष्ठा निर्माण करणे यासाठी व्यक्ती महत्त्वाची असते. ही भावना लोकांमध्ये निर्माण करणे म्हणजेच सामाजिक न्याय होय. सामाजिक न्यायाची संकल्पना केव्हा साकार होते तर जेव्हा व्यक्तीला मानवी हक्क मिळतात, जे आपण आपल्या पहिल्या प्रकरणामध्ये पाहिलेले आहेत. जर प्रत्येक व्यक्तीला त्याचे हक्काची प्राप्ती होत असेल तर समाजाला न्याय मिळण्यास मदत होत असते. प्रत्येकाने दुसऱ्याच्या हक्काचं संरक्षण केलं पाहिजे तर सामाजिक न्यायाची संकल्पना ही साकार होऊ शकते. समाजातील अनेक घटकांशी संबंधित असणारी ही संकल्पना आहे. अतिशय प्राचीन काळापासून ही संकल्पना अस्तित्वात असलेली दिसून येते. कारण राज्य, सरकार, समाज, धर्म या संस्था ह्या सगळ्या न्यायासाठीच निर्माण झालेल्या आहेत. डॉक्टर आंबेडकरांच्या मते समाजातील ज्या व्यक्ती आणि व्यक्तिसमूहावर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अन्याय झालेला आहे तो दूर करणे, त्यांना विकासाची संधी प्राप्त करून देणे होय. तसेच समाजातील ज्या वर्गांना हजारो वर्षापासून मानवी अधिकारापासून वंचित केलं गेलेलं आहे, उदाहरणार्थ शिक्षण, मालमत्ता, रोजगार, संस्कृती यापासून दूर ठेवण्यात आलेला आहे, त्यांना त्या अधिकाराची प्राप्ती करून देणे होय. त्यामुळे ही संकल्पना नैतिक स्वरूपाची देखील आहे. सेंट ऑगस्टिन यांच्या मते न्याय म्हणजे ईश्वरी न्याय होय. त्याने ईश्वरी न्यायाला राज्याचे एक प्रमुख साधन मानले आहे. ज्या राज्यात न्याय नसेल ते राज्य गुंडांचे व डाकूंचे असेल असे म्हटले आहे. यानंतर वारकरच्या मते न्याय संस्थेचा संबंध व्यक्ती आणि त्यांच्यातील अधिकाराच्या वितरणाशी आहे. ॲरिस्टॉटल यांनी न्यायाचे 5 प्रकार सांगितले आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे प्राकृतिक न्याय, ज्याला आपण नैसर्गिक न्याय असं म्हणतो. दुसरा न्यायाचा प्रकार आहे नैतिक, तिसरा आहे राजकीय न्याय, चौथा आहे आर्थिक न्याय व 5वा कायदेशीर न्याय होय. अशा न्यायाच्या विविध सामाजिक पैलूतून न्यायाची संकल्पना ही साकारली जाते. तर अशा प्रकारे आपल्याला सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला स्पष्ट करता येते.
आता आपण पाहूया की भारतीय राज्यघटनेमध्ये सामाजिक न्याय कसा आलेला आहे किंवा लोकांना सामाजिक न्याय मिळावा यासाठी काय तरतुदी राज्यघटनेमध्ये केल्या गेलेल्या आहेत. सामाजिक न्यायासाठीच भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणारं नाही. कारण भारतीय राज्यघटनेमध्ये प्रत्येक ठिकाणी अगदी मूलभूत अधिकार असतील, राज्याची मार्गदर्शक तत्त्वे असतील किंवा आणखीन बराच काही गोष्टींचा समावेश झालेला आहे. तर सगळीकडे आपल्याला काय दिसतं की सामाजिक न्याय लोकांना मिळाला पाहिजे असा त्याचा उद्देश असलेला दिसून येतो. यासाठी भारतीय संविधानात सामाजिक न्यायासाठी अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. तर मग काय काय आहेत ह्या तरतुदी? तर पहिल्यांदा आपल्याला मूलभूत अधिकार दिले गेलेले आहेत. यानंतर आपल्याला आपल्याला म्हणजे शासनासाठी मार्गदर्शक तत्त्वेसुद्धा देण्यात आलेली आहेत. यानंतर तिसरी तरतूद केली गेलेली आहे, सामाजिक धोरणं आखण्याची तरतूदही केलेली आहे. चौथा घटक आहे सामाजिक कायद्यांची निर्मिती केलेली आहे. पाचवा आहे सामाजिक नियोजन. अशा या 5 घटकाच्या माध्यमातून समाजाला कसा न्याय मिळेल यासाठी घटनेमध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. तर यातला आपण पहिला घटक बघूया की जो मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेतील 3ऱ्या प्रकरणात भारतीय नागरिकांना काही मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यासाठी निरनिराळ्या कलमांची तरतूद करण्यात आलेली आहे. यातलं कलम 14 पासून मूलभूत हक्कांना सुरुवात होते. कलम 14 मध्ये सर्व नागरिक कायद्यासमोर समान आहेत आणि त्यांना समान संरक्षण दिलं जाईल असं घटनेने काय दिलेलं आहे, नागरिकांना संरक्षण दिलेलं आहे. सगळे भारतीय नागरिक समान आहेत, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. मग ते स्त्री असतील, पुरुष असतील किंवा त्यांचं वय कमी जास्त असेल किंवा त्यांचा व्यवसाय धंदा, त्यांची नोकरी कोणतेही असतील, ते कोणत्याही वंशाचे असतील, कोणत्या वर्णाचे असतील, कोणत्या धर्माचे असतील, कोणत्या जातीचे असतील, पण घटनेसमोर सगळे काय आहेत तर समान आहेत. कोणीही उच्च नाही आणि कोणीही कनिष्ठ नाही. अगदी भारतीय राज्यघटनेने कलम 14 नुसार परदेशी नागरिकाला सुद्धा समानतेचा हक्क दिला गेलेला आहे. परदेशी नागरिकसुद्धा घटनेसमोर कसा आहे, समानच आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा कुठलाही भेदभाव हा नाही आणि या सगळ्यांना समान रीतीनं संरक्षण या मूलभूत अधिकाराच्या माध्यमातून दिलेलं आहे. मग समानतेचं तत्त्व जेव्हा येतं तर तेव्हा काय दिसतं आपल्याला, तिथं सामाजिक न्याय असलेला दिसतो. कारण समानतेच्या तत्त्वामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा शासनाला बाळगता येत नाही किंवा कोणत्याही व्यक्तीला बाळगता येत नाही. यानंतरचा कलम 15 आहे, ज्यानुसार धर्म, जात, वंश, लिंग आणि जन्माच्या आधारे कोणताही भेदभाव करता येणार नाही. मग कोणतीही गोष्ट असेल, आपल्याला कोणती गोष्टीचा फायदा हवा असेल तर ह्या कुठल्याही गोष्टीचा म्हणजे तिथं काय आहे तर भेदभाव करता येणार नाही, कोणालाही नाही. मग तो शासनाला भेदभाव करता येणार नाही किंवा इतर व्यक्तींना करता येणार नाही किंवा एखाद्या खाजगी म्हणजे नोकऱ्यांच्या जागा असतील किंवा व्यवसायाच्या, तर तिथंसुद्धा अशा प्रकारचे कुठलेही भेदभाव करता येणार नाही. त्यामुळे काय होईल तर इथंसुद्धा सामाजिक न्याय मिळण्यास मदत होईल. यानंतरचा कलमचा 16 आहे, प्रशासनात सर्वांना समान संधी त्यांच्या पात्रतेनुसार मिळेल आणि त्यांची त्या वेगवेगळ्या पदांवर नेमणुका केल्या जातील. तर कलम 16 नुसार सगळ्यांना काय दिलेले आहे, नोकरी असेल, व्यवसाय असेल, सगळ्यांना समान संधी. पण ह्या संधीचा फायदा घेण्यासाठी मात्र काय आहे तर आपल्याकडं ती पात्रता असणं गरजेचं आहे. म्हणजे पात्रता अगोदर आपण धारण केली पाहिजेत. जेव्हा आपण एखादी पात्रता धारण करतो तेव्हा मग आपल्या आणि दुसऱ्यांमध्ये मग मात्र कुणालाही भेदभाव तिथं पाळता येणार नाही, की जेणेकरून काय आहे प्रत्येक व्यक्तीला इथं न्याय मिळण्यासाठी मदत होईल आणि कोणत्याही व्यक्तीला म्हणजे भेदभावाच्या कारणांवरून त्याला न्यायापासून वंचित केलं जाणार नाही याची काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. यानंतरचं कलम 17 आहे. कलम 17 नुसार अस्पृश्यताचं जी प्रथा होती भारतामध्ये त्याचं उच्चाटन करण्यात आलेलं आहे आणि अस्पृश्यता आता कोणालाही पाळता येणार नाही. अस्पृश्यता पाळणं हे कायद्यानं गुन्हा मानलं गेलेलं आहे. त्यामुळे काय होतं, अस्पृश्यतेच्या पालनामुळे अस्पृश्य ज्यांना मानलं जात होतं त्यांच्या मनामध्ये निम्नतेची, तुच्छतेची, हीनतेची भावना निर्माण होत होती आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास हा खचला जात होता. तर यामुळे काय केलेलं आहे, आपल्या घटनेच्या माध्यमातून अस्पृश्यता आता नष्ट करण्यात आलेली आहे आणि कोणत्याही व्यक्तीला अस्पृश्यता ही पाळता येणार नाही. ज्या व्यक्ती जर अस्पृश्यता पाळत असतील तर आपल्याला त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करता
येतो. तर अशा प्रकारे यांनाही सामाजिक न्याय मिळण्यास मदत झालेली आहे. यानंतरचं कलम 25 आहे. 25नुसार कोणालाही कोणाचंही शोषण करता येणार नाही. मोबदला न देता कुठलंही काम कोणाकडूनही करून घेता येणार नाही. कारण पूर्वीच्या काळी अशा ह्या सगळ्या आपल्या प्रथा होत्या की ज्या माध्यमातून अन्याय होत असत. जसं की मोबदला न घेताच काम करून घेतलं जात असत किंवा मोबदला दिला तरी कमी दिला जात असत आणि जास्त वेळ त्यांच्याकडून काम करून घेतलं जात असत. तर अशा प्रकारचं ही शोषणाची परंपरा ही भारतीय समाजामध्ये आहेच आणि आज देखील कुठेतरी असतातच. पण काय आहे, व्यक्ती आपल्याला म्हणजे कायद्याविषयीचं आपल्या मूलभूत अधिकाराविषयीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. तेव्हा मग काय करू, आपण आपल्यावर अन्याय होऊ देणार नाही आणि आपण इतरांवरही अन्याय होऊ देणार नाही. पण ह्या गोष्टी अगोदर स्वतःला माहिती असणं गरजेचं आहे. तसं तर म्हणजे आपल्याला जेव्हा आपण भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की भारतीय नागरिकांना खूप अधिकार ह्या घटनेच्या माध्यमातून मिळालेले आहेत. फक्त आता ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि आपण त्याच्याविषयी जागरूक असणं गरजेचं आहे आणि इतरांमध्ये आपण त्याविषयीची जागरूकता ही निर्माण केली पाहिजेत. तर अशा प्रकारे मूलभूत अधिकार नागरिकांना प्रदान करून सामाजिक न्यायातले जे अडथळे होते ते दूर करण्याचा प्रयत्न संविधानाच्या माध्यमातून झालेला दिसून येतो. यानंतरचे आता आपण हे मूलभूत अधिकार बघितले. मूलभूत अधिकारामध्ये कशा प्रकारे नागरिकांना सामाजिक न्याय मिळेल याची काळजी घेण्यात आलेली आहे. यानंतरची आहेत आपली मार्गदर्शक तत्त्वे. आता मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत, तर ही राज्यांना मार्गदर्शन करणारी तत्त्वे आहेत की एखाद्या राज्यांनी त्यांचा कारभार कसा केला पाहिजे, तिथल्या जनतेच्या सोयीसाठी, सुविधांसाठी, जनतेच्या कल्याणासाठी किंवा समाजाच्या कल्याणासाठी मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आलेली आहेत. यामध्ये कलम 42नुसार कामगारांना काम करण्यासाठी योग्य वातावरणाची निर्मिती ही सरकारने केली पाहिजे. कलम 44नुसार सर्वांसाठी समान नागरी कायदा संमत केला जावा अशी सूचना ही करण्यात आलेली आहे. कलम 45नुसार 14 वर्षाखालील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची व्यवस्था केली जावी. कलम 47नुसार जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. अशा प्रकारे मार्गदर्शक तत्त्वामधून राज्यांना मार्गदर्शन केल्याचे दिसून येते. यानंतर सामाजिक धोरण आखण्याच्या संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. सामाजिक न्यायासाठीच सरकारने निरनिराळी धोरणे संमत करावीत असे राज्यघटनेत नमूद करण्यात आले आहे. स्वातंत्र्यानंतर सरकारने अनेक सामाजिक धोरणांची निर्मिती केली. त्यात आरक्षणाचे धोरण, मुलांच्या कल्याणाचे धोरण, कामगार धोरण, महिला धोरण, दलित, भटके व आदिवासी जमातीसाठी धोरण, लोकसंख्या विषयक धोरण, पोषण आहार धोरण, गृहनिर्माण, शिक्षण आणि आरोग्यविषयक धोरण इत्यादी धोरणे आखण्याच्या संदर्भात राज्यांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. यानंतर चौथा मुद्दा आहे सामाजिक कायदे. समाजातील अनेक दुष्ट रूढी, प्रथा, परंपरा आणि सामाजिक समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी अनेक सामाजिक कायदे संमत करण्यात आले आहेत. यात सतीप्रथा बंदी कायदा, विवाहविषयक कायदे, भ्रूणहत्या प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा, अस्पृश्यता निर्मूलन कायदा तसेच अनेक कामगारविषयक कायद्यांचाही समावेश सामाजिक कायद्यांमध्ये करण्यात आलेला आहे. यानंतरचा 5वा घटक आहे सामाजिक नियोजन. सामाजिक नियोजनाला आर्थिक नियोजनाचा भाग मानून पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून सामाजिक न्यायासाठी अनेक कार्यक्रमांची निर्मिती करून त्याची अंमलबजावणी करण्यात येत होती. विषमतेच्या शिकार झालेल्या समूहांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचाही सातत्याने प्रयत्न केला जात आहे. तर अशा प्रकारे सामाजिक न्याय मिळण्यासाठी विविध तरतुदी ह्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून झालेल्या दिसून येतात. यामध्ये मूलभूत अधिकारांची कलमे, राज्याची मार्गदर्शक तत्त्वे, सामाजिक धोरण, विविध सामाजिक कायदे व सामाजिक नियोजन या माध्यमातून सामाजिक न्यायासाठी प्रयत्न झालेले दिसून येतात.